व्हिडिओमध्ये, तर आम्हाला एक माहिती पडतील चांगली आणि एक कनेक्टिव्हिटी होते ना. आम्ही पण शेतीचं काम केलेलं आहे. गाय म्हशीसाठी रजगा कापला आहे, ती शेतीचे धान्य आहे, मकई आहे, ज्वारी आहे, गहू आहे आणि म्हशीसाठी गवत घास घेऊन आले, ते दूध काढायचं, ताक बिलोणी करायची, तूप गरम करायचं, म्हशीचे नखरे उठवायचे, त्यांना वाटा द्यायचा, नाही खायचं तर पूर्ण तगारा उलटा पाडायची. नंतर दूध काढायला जायचं तर लात मारायची. गाय पण ठेवली होती आमच्या घरी. त्यांचं दूध खाऊन खाऊन आम्ही मोठं झालो. सगळे भावंड, 7 भावंड माझी. ते सगळं काम केल्यानं ताजे ताजेच खाल्लंय सगळं मालमत्ता, फल फ्रूट काय. आमची काय व्यापार होती ना पप्पाच्या घरी, तर तुमच्यासारखे शेतकरीच होते आमचे सगळे. आसामी म्हणतात, ते आमच्याकडे सामान घेऊन जातात, नंतर शेती पिकते, माल आपल्याला पैसे देतात. तर त्यांच्या घरी कधी काय वस्तू पिकायची, गन्न्याची, तेव्हा मग गन्ने खाल्ले, गन्न्याचं ऊसचं दूध ज्यूस पिला. आम्ही लई शेतीचं काम केलं आहे. आमच्या स्वतःची शेती नव्हती तरी आम्हाला लोक आहे ना पैसे नाही द्यायचे, तर ती काय म्हणतात, याच्यामध्ये पिकतील ती तुम्ही ठेवा तिथपर्यंत. आम्ही जायचो तिकडे, आमची गाय म्हशीसाठी चारा घेऊन यायचं, जमा करायचं पूर्ण वर्षभरासाठी. 2-2-3 घरं भरायची त्यांचे घास गवतसाठी गाय म्हशीला, आणि दूध खायची. आम्ही मौज मजा करायची पप्पाच्या घरी. कारण काय 11-12 माणसं एक वेळेचा जेवणारे आमच्या घरी मेंबर होते, तर त्यांच्यासाठी किती करावं लागतं आहे कमाई. ती मी मोठी होती म्हणून माझ्या पप्पाची फुल सपोर्ट केली, व्यापारमध्ये, शेतीमध्ये, सगळंच त्यांचा संसार बसवायला. आता कोण कुणाचं नाही, नाही काही कुणाला भावाला पडली आपली, ना काही बहिणीला पडली, म्हणून आपण एकटो स्वतंत्र आपली यूट्यूब बोली आणि आम्ही बोलू. 2 पोरं आहे, 2 पोरांची नोकरी आहे, सोनबाईला नोकरी आहे. एक त्यांची छोटीशी 5 वर्षाची गुडिया आहे. आणि आपण आता सगळं काम आवरून बसलो, काय काम नाही आहे. बस देवदर्शन करायची, रोजचं जेवण करायचं, खायचं आणि मजे करायचे. आणि आपण आता घरचं काम आवरायचं, आपलं सगळं काम स्वतःने करायचं, नाही काही कुणावर अवलंबन आहे. कोण कुणाचा नाही दुनियामध्ये. आपण आपला नाही तर दुनिया आपली कशी. एकच मंत्र आहे, पहिला आपण आपले हुआ, नंतर दुनियादारी. लई केली आहे, सगळे 60 वर्ष घालवले. ही माझ्या तू माझ्या, ही माझ्या तू माझ्या, इकडून कमाई करू करू गावी पाठवली, सगळ्यांना भरून भरून दिली, खाऊन पिऊन मोकळे झाले. आता कोणाला कोणाची पर्वा नाही ना, मला पण त्यांची पर्वा नाही. जी खाऊन पळाले त्यांची पण नाही, कारण का त्यांनी खाल्ला आहे ना, आम्ही खाल्ला नाही कोणाचा हरामचा माल. तसं नो टेन्शन. आपण आपली फिटनेस बिघडायची नाही फुकटची काळजी करून, कारण का आम्ही कोणाचं फुकटचा खाल्ला पण नाही. लई दिला सगळ्यांना, सासरेला पण, मायरीला पण, पोरांना पण शिक्षक केले. एक पोरगा, ती आता पोरगा आहे तो इंजिनियर केली आहे. सुनबाई आहे, त्याने HR आहे. लेक आहे, तो फायनान्समध्ये MBA केलेली आहे, चांगली वेल सेटल आहे. मोठा मोठा पॅकेज म्हणून त्यांचे काही माबापाची गरज नाही, आम्हाला त्यांची गरज नाही. बस मजा मजा. काय म्हणलं, मला तुमची ती काही सेंटेन्स काय समजली नाही. ओ कल की लाइव में अभी मूड नहीं.